श्री स्वामी समर्थ. श्री गणसाई समर्थ मोटिवेशन आध्यात्मिक टॉकमध्ये मी सौज्योतीताई दुसाने पाचोरा आपले सहर्ष स्वागत करते. मी आत्ताच एवढ्यात मातीच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या घेतल्या आणि त्याच मी आपल्याला बघितल्या. म्हणजे आत्ताच एक दादा मला घरी मातीचं काम असलेलं खूप सुंदर आणि सुबक मूर्तिकाम आहे मातीचं. त्याच्यामध्ये महालक्ष्मी तुळशीला पाणी घालते, महालक्ष्मी पाट्यावर वाटते आहे, महालक्ष्मी दळण दळते आहे जात्यावर. त्यानंतर त्या अगोदर मी काही वस्तू घेतल्या गणपतीमध्ये. तर त्या गणपतीत वस्तू घेतल्या, त्याच्यामध्ये 3 याचा कळस आहे तांब्यांचा. त्यानंतर देवीचे पाय 2 पाय आहे, एकामध्ये कुंकू आणि एकामध्ये हळद भरलेली आहे, असे पाय आहे. त्याच्यानंतर चूल आणि ऊल आहे, उलीवर खापर ठेवलेला आहे. त्यानंतर म्हणजे एकंदरीत मातीचं काम असणाऱ्या बऱ्याच वस्तू मी घेतल्या, मला आवडल्या आणि घेतल्या. तर मी आज असं म्हणणार होती भगिनींनो आणि बंधूंनो, तुम्हाला पण हे सांगणार होती की बघा, ज्या वेळेला एक स्त्री आध्यात्मिक असते, तर आध्यात्मिक स्त्री मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की आध्यात्मिकतेमध्ये नियम आणि वेळ याला खूप महत्त्व असतं. वेळेमध्ये काम करणं, नियमामध्ये रोज पूजा करणं, रोज देवाची पूजा सुंदर पद्धतीने मांडणं, छान करणं. आणि मांडणी म्हटलं की सुबकता आली, आणि सुबकता म्हटली की स्वच्छता आली. स्वच्छता आणि देवाजवळ आपण कमंडलू ठेवतो, कळस ठेवतो, त्यानंतर आपण हत्ती ठेवतो, एक त्रिशूळ ठेवतो. आणि मी आज ज्या वस्तू घेतल्या त्यानुसार आज आपण देवाचा आपला देवारा किती सुंदर ठेवता येईल हे आपण बघतो. आता मी आपल्याला तुम्हाला एक दाखवते की बघा, आता नवरात्राचे कामं चालू आहे आणि बाहेर हे ओट्याचं काम, म्हणजे ओट्याला मी सिमेंट लावलं, अगदी माझ्या हातानेच लावलं आहे. तर माझं हे सांगण्याचं महत्त्व असं की आपण ज्या वेळेला स्वच्छता करतो, देवाच्या बाबतीमध्ये आपल्याला स्वच्छता आवडते करायला. दुसरी गोष्ट, आपल्याला सुबकता आवडते. आणि जेणेकरून आपण जे औदुंबरचं झाड आहे तिथे ओटा छान बनवतो, रांगोळी काढतो. त्याच्यानंतर बेलाचं झाड आहे तर तिथं महादेवाची स्थापना करतो. ह्या सगळ्यांच्या पाठीमागे आपला एक उद्देश दिखावा मुळीच नसतो, आपल्याला कसला दिखावा करायचा नसतो. परंतु जी नजर आपल्या देवाची आहे, देवाला काय छान वाटेल आणि देवाला जे छान वाटेल ते आपण करावं. म्हणजे स्वच्छता ठेवावी, सुबकता ठेवावी, सुंदरता ठेवावी, सुंदर सुंदर रचनांच्या वस्तू आपण देवाजवळ ठेवाव्या असं आपल्याला नेहमी वाटतं. आणि जर ते वाटतं आहे तर पुष्कळ वेळा आपली परिस्थिती नसते की आपण त्या वस्तू घ्याव्या आणि त्या पद्धतीत करावं. तर ज्या वेळेला आपली परिस्थिती नसते त्यावेळेला एक छोटीशी मूर्ती आणि एक पाटावर जरी मांडली, चौरंगावर मांडली, 2 बाजूनी 2 दिवे किंवा उदबत्ती लावली आणि सुंदरशी रांगोळी जरी काढली तर आपला देवारा इतका उठून दिसतो. आपल्या अंगणामध्ये काहीच नसलं आणि आपण अंगण स्वच्छ शेणाने सारवलं किंवा झाडलं किंवा सिमेंटचं आहे तर सिमेंट लावलं आणि सुंदर ठेवलं, पाणी टाकलं आणि त्याच्यावर जर आपण रांगोळी काढली तरीसुद्धा आपलं अंगण खूप छान दिसतं. त्यासाठी आपल्याला खूप पैशांची वगैरे गरज नसते, फक्त थोडं कष्ट घेण्याची आपल्याला गरज असते. तर देवाधर्मामध्ये कष्ट खूप महत्त्वाचे आहेत. कष्ट असल्याशिवाय, कारण सकाळी लवकर उठणं म्हणजे कष्ट आले, सडा रांगोळी करायची, झाडायचं, सडा रांगोळी करायची कष्ट आले, 7 वाजेच्या आतमध्ये 2 तासाची पूजा आपली होऊन जाणार, आपली आरती होणार, मग आपण त्याच्यानंतर घरातले इतर सांसारिक कामं करणार, मग हे कष्ट आहेत, कष्ट आलेच. पण ज्या वेळेला एखादी स्त्री हे सगळे कष्ट घेते आणि धार्मिकतेमध्ये हे सगळे वर्षानुवर्ष नित्यनेमाने धार्मिकतेचे कार्य करत असते, त्यावेळेला मी माझे स्वतःचे अनुभव सांगते की शून्यातून जग निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
आणि मुळात म्हणजे धार्मिक माणसाला आपल्याला खूप हव्यास किंवा काय खूप मोठं पाहिजे, खूप मोठा बंगला पाहिजे, खूप गाड्या पाहिजे, खूप सोनं पाहिजे किंवा खूप पैसा पाहिजे, अशा काहीच गोष्टींची हाव नसते. धार्मिक माणसाला कसली हाव नसते. परंतु परमेश्वर ते आपल्याला हळूहळू सगळं मिळवून देतो. जर आपले मुलं बाळं काही संकटात आहे तर त्यातनं तो सोडवतो. आपले पती आजारात आहे तर त्या आजारातनं तो सोडवतो. आपल्या मुलांना मोठे मोठे प्रकल्प करायचे आहे पण त्याच्यासाठी यश पाहिजे आहे तर ते यशही परमेश्वर आपल्याला मिळवून देतो. हे सगळं आपल्याला का प्राप्त होतं तर आपण जी सुबकतेने देवाची रचना ठेवतो, ज्या सुबकतेने आपण देवाची पूजा करतो, ज्या सुबकतेने आपण देवधर्माची आवड ठेवून हौशेने आपण सगळं छान करतो, आपल्या मुलांना शिकवतो, सुनांना शिकवतो, तर ह्या गोष्टी खूप मायने राहतात जीवनामध्ये. आणि मी हे नुसतं सांगत नाही आहे, हे मी जीवनात अनुभवलं आहे. हे इतक्या छान पद्धतीने अनुभवलं आहे मी की पुष्कळ वेळा आपलं 100%मधून 50% जीवन आपलं संकटमय असतं, दुःखमय असतं. परंतु आध्यात्मिकतेमुळे काय होतं की नंतरचे जे 50% आहेत ते आपल्याला छान मिळतात. आपले मुलं, आपले नातवंड, आपल्या सुना काहीतरी छान करता आहेत हे आपल्याला जाणवतं. त्यांना यश मिळतं आहे हे आपल्याला जाणवतं. आणि हे सगळं कशामुळे असतं की आपलंही सुकर्म, आपलं सुकर्माचं पुण्य त्यांच्या पाठीशी असतं. हे आपण डोळ्याने बघतो आणि आजमावतो की नाही, आपण जे सत्कर्म केलं आहे त्याचं फळ आपल्या मुलाबाळांना, आपल्या नातवांना छान मिळतं आहे हे आपण अनुभवतो. आणि मग आपला विश्वास देवावर अजून दृढ होतो, कष्टावर दृढ होतो. आज माझं वय 59, म्हणजे मला वाटतं 60त आहे. मी 60 लागलं आहे मला. 1967चा माझा जन्म आहे, तर माझं वय 60 आहे. परंतु माझ्या आजूबाजूच्या भगिनी आहेत, म्हणजे जे बघतात मला रोज, ते नेहमी म्हणतात की मावशी, इकडे काही लोक मला काकू म्हणतात, काही मावशी म्हणतात, काही माझ्या वयाच्या बायका आहेत त्या मला ताई म्हणतात. परंतु ज्या 40शीतल्या मुली आहेत त्या मला म्हणतात की मावशी, आम्हीही तुमच्यापुढे फिक्क्या पडतो. इतक्या स्फूर्तीने तुम्ही सकाळी तुमची उठण्याची वेळ असते, सडा रांगोळीची वेळ असते, तुमचं काही दैवी धार्मिक कर्माची एक वेळ असते, हे एवढी स्फूर्ती तुम्हाला येते कुठून? तर त्यांनाही हे आश्चर्य वाटतं. पण खरं सांगायचं म्हटलं ना की हे सगळं आपल्याला मिळतं ते फक्त परमेश्वराकडून. एक शक्ती, एक ऊर्जा मिळते. आज मी फेसबुकवर काही पोस्ट बघितल्या, तर त्यामध्ये नरेंद्र मोदींचा, आपले माननीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांचा एक मुलाखत बघितली मी. त्या मुलाखतीत त्यांना विचारलं होतं की तुम्ही खूप छान कपडे घालतात किंवा मग असे कपडे तुमचा डिझायनर कोण? तर त्यावेळेला पंतप्रधान मोदींनी एक इतकं सुंदर उत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की माझ्या जीवनाचा खूप मोठा काळ मी एकटा राहिलो आहे, मी भिक्षा मागून अन्न खाल्लं आहे. आणि मोठा काळ असताना मला वाटायचं की लांब बाह्यांचं शर्ट मला कुठेतरी खूप धुवावं लागतं आहे, तर मग मी त्याला हाफ बनवलं आणि नंतरच्या काही काळानंतर मी त्याच्यावर जॅकेट चढवलं. तर आपण मी ते केलं, ते सगळं माझा वेळ कमी जावा, मला कष्ट कमी व्हावे, किंवा माझ्याजवळ जे सामान असायचं त्याच्यामध्ये खूप छोट्याशा बॅगमध्ये माझं जास्त सामान बसावं असं माझं मत असायचं. आणि त्यामुळे मी हे सगळं केलं. पण त्याच्यात मी एकदम छान फिट बसलो असं जेव्हा मोदी बोलले. आणि त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की ज्या वेळेला आपण सत्य मार्गावर चालत असतो, सत्कर्मावर चालत असतो, त्यावेळेला आपल्याला संकटाला खूप तोंड द्यावं लागतं. परंतु तरीही जिथे आपल्या मागे सत्य आहे, सत्कर्म आहे, तर त्यावेळेला आपल्या पाठीशी कुठेतरी एक ऊर्जा असते, एक शक्ती असते की ती शक्ती आपल्याला जाच सहन करायला खूप मोठं बल देते. आणि हे खरंच आहे. हे वास्तविक पाहता मोदीजी बोलले. परंतु मलाही हे जाणवलं की ज्या वेळेला आपण सत्कर्मावर चालत असतो, सत्यावर चालत असतो, त्यावेळेला जाच खूप असतो, परंतु ती ऊर्जा आपल्याला मिळते. आणि ही ऊर्जा फक्त आध्यात्मिकतेतून मिळते, हे माझं मत आहे. आणि आपणही ते आजमावं. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे. याच्यातनं आपण काहीतरी शिकाल बंधू भगिनींनो. बंधूंना मी असं सांगत होते की ज्या वेळेला आमच्या भगिनी, म्हणजे आपल्या पत्नी, तुमच्याजवळ काही हट्ट करत असतील, काही मागत असतील की देवासाठी मला हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, तर कृपा करून त्यांची दुसरी वस्तू तुम्ही मान्य करू नका. पण देवधर्मासाठी त्यांनी जे मागितलं ते त्यांना घेऊन देत जा.
श्री स्वामी समर्थ.